learn and remember. When the number is completely divided by the another number, the first number said to be the divisible by the second. Okay, एका नंबरला दुसरा remainder will get 0, then we have to consider the number is completely divisible. Okay, divisor कोणते 1 2 30 चे जर डिवायझर जर बघितले, आता एखाद्या नंबरचे आपल्याला डिवायझर काढायचे. ओके, तो नंबर कोणत्या कोणत्या टेबलमध्ये आहे ते आपण काढायचे. वनच्या टेबलमध्ये सगळेच नंबर असतात. दॅन सपोज 30, इथे एक्झाम्पल 30 कुठल्या कुठल्या टेबलमध्ये येऊ शकतो? वनच्या टेबलमध्ये 2 ने डिवाइड होऊ शकतो, 3 ने डिवाइड होऊ शकतो, 5, 5. 6, 10, 15 अँड 30. दिस इज अ डिवायझर ऑफ 30. हे 30 चे काय आहे? सगळे डिवायझर आहे. ओके, नेक्स्ट वन. The digits in the unit place is product of the two number. Same the digits of unit place, the product of the unit place is those two numbers. Okay. आता युनिट दोन प्रोडक्ट मीन्स व्हॉट, दोन नंबर असतील त्यांचा जर प्रोडक्ट करायचा असेल, मल्टिप्लिकेशन असेल, तर तो युनिट प्लेसला जो डिजिट असतो त्याचाच प्रोडक्ट युनिट प्लेसला आन्सर मध्ये तोच होत असतो. आता मी तुला सांगते फॉर एक्झाम्पल, 357 मल्टीप्लाय बाय 19. ओके, 19 ने डायरेक्टली मल्टिप्लाय करू शकतो, अदरवाइज 7 मल्टीप्लाइड बाय 9 इज इक्वल टू हाऊ मच? 63. हा 63 डिजिट आहे की नाही प्रोडक्टच्या आन्सरच्या युनिट प्लेसला असतो. दिस इज ऑल्सो युनिट प्लेस, दिस इज ऑल्सो युनिट प्लेस, आणि प्रोडक्ट यांचा जो प्रोडक्ट आहे तो ऑलवेज युनिट प्लेसला असणार आहे. सपोज आपण आता हे मी सिम्पली ह्याने घेतला, आता मी तुला सांगते. 357 मल्टीप्लाय बाय 19. पहिल्यांदा आपण 9 नी मल्टिप्लाय करूया. 9 7 जा 63, 6 गोज ऑन कॅरी, 45. 45 प्लस 6 इज इक्वल टू हाऊ मच? किती येतं? 45 plus 6 7. ना. हा, 9 मल्टीप्लाइड बाय 3 इज इक्वल 27. 27 प्लस 5 किती येतं? एक सेकंड. 32. आता हे ऍडिशन करा. 3876 हे आलं. युनिट प्लेसला आलं की नाही 3? ओके, हो. बिकॉज जेव्हा आपण ह्याला ऍडिशन करतो तर ना 3च्या खाली काय लिहितो? 0. मग युनिट प्लेसला ऍज युजल युनिट प्लेसचा जो प्रोडक्ट आहे, प्रोडक्टचा युनिट प्लेस आहे तोच येतो. सिम्पल आहे. इफ द नंबर इज मल्टिप्लाइंग इट सेल्फ द सेव्हरल टाइम्स द युनिट प्लेस इज द प्रोडक्ट ऑफ द सेक्युअर द इक्वल इनवर्स. ओके, टेबल शोन बिडो. आता हे सिम्पल आहे. 1 ने कितीही टाइम त्याला स्वतःला मल्टिप्लाय करा तर आन्सर हे काय येतं? 1 येतं. 6 टाइम 7 टाइम एनिथिंग. आता 2 मल्टिप्लाइड बाय 2 केलं, 2 1 जा 2. एकदा 2 ला 1 ने मल्टिप्लाय करा, परत 2 ला 2 ने मल्टिप्लाय केलं तर काय येतं? 4 येतं. 2 ला परत 3 ने मल्टिप्लाय केलं की ते काय येतं? 6. 6. सॉरी, 2 ला सॉरी सॉरी, हे नाही, असं नाही करायचं. 2 ला 2 ने 2 टाइम्स केला, आता परत 2 2 3 टाइम्स. 2 मल्टीप्लाइड बाय 2 मल्टीप्लाइड बाय 2 इज इक्वल टू हाऊ मच? 8. परत 2 8. मल्टीप्लाइड बाय 2 मल्टीप्लाइड बाय 2 मल्टीप्लाइड बाय 2 इज इक्वल टू किती? 16. 16. 16. युनिट प्लेसला काय आलं? 6. नंबर 6. हा, आता युनिट प्लेस फक्त बघायचा. आता 2 मल्टीप्लाइड बाय 2 मल्टीप्लाइड बाय 2 मल्टीप्लाइड बाय 2 मल्टीप्लाइड बाय 2 किती येतं? 32. 32. 32 युनिट प्लेस काय आला? 2. आला. असे युनिट प्लेस 6 टाइम मल्टिप्लाय केल्यावर काय येतं? 4 येतो. 5 टाइम्स केलं तर 5. हे असं दिलेलं युनिट प्लेसला फक्त भरायचं. 1 टाइम मल्टिप्लाय केलं तर 2 1 जा 2. 2 ला 2 वेळा मल्टिप्लाय केलं युनिट प्लेस 2 4 येतो. 3 टाइम्स केलं तर 8 येतो युनिट प्लेसला. परत 5 टाइम्स केलं, 4 टाइम्स केलं तर 6 येतो युनिट टाइम. 5 टाइम केलं तर परत 2 येतो, परत 4 येतो, असं हे चेंजेस होतं. हे सगळे युनिट प्लेसला दिलेले व्हॅल्यूज येतात. ओके, आता हा चार्ट एकदा बघून घे आणि लिहून घे, कारण हा इम्पॉर्टंट चार्ट आहे. कारण ह्याच्यामध्ये शॉर्ट ट्रिक्स येतात पुढे.
यशमा झालं का? नेक्स्ट वन फॉर्म्युला लिहून घे. डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू क्वोशंट प्लस रिमाइंडर. ओके. Write down this one formula. Then afterwards, divisibility tests are there. 2, 4, 8. ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट दिलेले आहेत. पाठ करायचे. ते लिहिलं. फॉर्म्युला लिहून घेतला. डिव्हिडंड इज इक्वल टू हो. डिवायझर इंटू क्वोशंट प्लस रिमाइंडर. ओके. नेक्स्ट वन डिव्हिजिबिलिटी टेस्ट. आता ह्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द पाठ करायचं खूप आहे. इफ द 2024 it is occur in unit place, that the number is divisible by 2. 20, 76, 214, 978. The C you have to check the unit place only. There is a 0, 6, 4, 8 असेल तर तो नंबर कम्प्लिटली 2 ने डिव्हिजिबल असतो. इफ द नंबर इज लास्ट 2 डिजिट्स और युनिट प्लेस आणि टेन्स प्लेस चेक करायचं आहे. द गिवन इज डिव्हिजिबल. फक्त पण युनिट आणि टेन्स प्लेस चेक करायचं. त्या नंबरला 4 ने डिवाइड करून बघायचं. देन द नंबर इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 4. ओके. फॉर एक्झाम्पल गिवन हिअर 1236. 36 फक्त कॅल्क्युलेट करायचं. 36 ला 4 ने डिवाइड केलं तर डिवाइड होऊ शकतं. 4 9 36. देन 1236 ला 4 ने कम्प्लिटली डिव्हिजिबल होऊ शकतो. नेक्स्ट वन डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 8 आहे. द नंबर इज फ्रेम्ड ॲट 3 डिजिट. आता हे फक्त 2 साठी होत नाही. जर 3 डिजिट नंबर असेल, अदरवाइज मोर दॅन 3 डिजिट असेल, तेव्हा हा रूल ऍप्लिकेबल होतो. जर 3 डिजिटला कॅल्क्युलेट करायचं, 3 डिजिट फक्त लास्टचे घ्यायचे. जो 100 प्लेस, टेन्स प्लेस आणि युनिट प्लेसचे व्हॅल्यूज आहेत, डिजिट्स आहेत, ते घ्यायचे आणि त्याला 8 ने डिवाइड करायचं आणि डिवाइड करून बघायचं. आणि जर कम्प्लिटली डिव्हिजिबल होत असेल, मीन्स वॉट, रिमाइंडर गेट 0, दॅन द नंबर इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 8. आता हे सगळे तुला पाठ करायचे. आणि नेक्स्ट वन डिव्हिजिबिलिटी आधीपासून येतात. येतात ना. व्हेरी गुड. हो. डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 3. आता हे वाचून घे फक्त एकदा, नंतर कॉपी केला तरी चालेल.
मॅम सगळे वाचले. मग तू राहिलेलं सोडव मग हे डिव्हिजिबिलिटी टेस्टची पीडीएफ पण मी पाठवली आहे आणि एक्सरसाइज एक आहे ते तेवढं सोडव तुला आज सुट्टी आहे ना तेवढं करून घे मग राहिलेलं उद्या बघूया हो मॅम चालेल. चालेल ठीक आहे ओके बाय थँक्यू मॅम. वेलकम